सचिन मोहिते बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेसचा बॉल बॅटची एज स्ट्रॉंग एज बिग विकेट डाऊन. सचिन मोहिते यासाठी बोलवलं होतं संगनायकानं आणि ते काम करून दाखवलं. विजयची महत्वाची विकेट येते आणि आता मॅच मध्ये इक्वेशन जर पाहिलं तर 4 ओव्हरचा संपलाय खेळ आणि 6 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये मेणवली संघाला मॅच जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील 15 धावा. पहा 12 बॉल 20 वरून मॅच आता 6 बॉल 15 वरती आलेली आहे. परंतु सचिनचा वैयक्तिक स्पेल जो आहे तोही संपलाय. बॉलिंग ट्रॅक वरती न्यू बॉलर विकास आणि आता नवीन बॅटरला करामत करणं गरजेचं आहे. चला मांढरदेव संघ आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी लगेच या. लास्ट कॉल. पहा KCC 11 संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत बराच वेळ. सहा बॉल आणि 15 धावांची गरज आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर मिड विकेटला खेळाडू आहे, मिड ऑफ आहे. हो पहिलाच बॉल फुल टॉस होता. एक डिक्लेअर मिळेल. फुल टॉस वरती संधी होती परंतु इथं बॅट आणि बॉलचा संपर्क जरूर झाला परंतु मिस टाइम स्ट्रोक होता. एज घेऊन हा बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय आणि या मॅचचा टॉस केला जातोय. सन्मान्य प्रणव थोरवे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. यानंतरची मॅच आपण अनुभवणार आहोत मांढरदेव 11 वर्सेस KCC. अडवा बॅट ऑन साइडला खेळलाय. स्ट्रोक एक सिंगल तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा निश्चित प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा मैदानामध्ये सेफली कंप्लीट करण्यामध्ये कॅरी करण्यामध्ये यश आलंय. येणारे 4 बॉल आणि 12 धावांची गरज. KCC कांबवडे या संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय कळवलाय. मांढरदेव 11 आपले सलामीचे फलंदाज तयार राहा. लगेच मॅच स्टार्ट करणार आहोत आपण. येणारे 4 बॉल आहेत आणि 12ची गरज. अजूनही विजयला ती विकेट आठवत असेल कारण हे 6 बॉल होते. इथं 6 बॉल वरती टार्गेट करणं सोपं होतं मैनवली संघाच्या खेळाडूंसाठी परंतु आता विकेट देखील आलेल्या आहेत महत्वाच्या. या खेळाडूला संधी आहे हिरो बनण्याची. संघासाठी ही संधी कशा प्रकारे पुढे घेऊन जाईल. हो यावेळेसचा बॉल. यस इट इज अ नो बॉल. नो डाऊट इट्स अ नो प्लस डिक्लेरेशन झोनची 1 अशा 2 पुढचा बॉल फ्री हिटचा. सुपर हिट करण्याची संधी. मॅच मध्ये जबरदस्त ट्विस्ट. 4 बॉल जसेच्या तसे आणि आता 10 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. 4 बॉल आणि 10 धावा. मेणवली वर्सेस व्याहाळी. 2 धावा यस नोट डाऊन केलेल्या आहेत. फ्रीटचा बॉल आहे. गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या रिजन मध्ये सुपर हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. कॅच कॅरी केल्यानंतर लगेच थ्रो आलाय म्हणजे एक सिंगल मिळेल. फ्री हिटचा बॉल होता. गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल मिळते आणि आता 3 बॉल येणारे आणि 9 धावांची गरज आहे. मॅच कुठेही गेलेली नाहीये. मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. इट्स अ मॅग्निफिसेंट मॅच. अगदी प्रत्येक मॅच कालच्या दिवसापासून रोमहर्षक होते. 3 बॉल आणि 9 धावांचं इक्वेशन आहे. यावेळेस आडवा बॅट नॉन साइडला खेळला. 1 से ज्यादा तो कुछ नहीं मिलेगा. 2 बॉल येणारे आणि 8 धावांची गरज.
हो यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, नो डाऊट इट्स अ वाईट बॉल. मॅच पहा, रंगत वाढते मॅच मध्ये. मैदानाच्या आतमध्ये अक्षय निंबाळकर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे आणि स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर शिवा आहेत. आणि आता शिवा यांच्याकडे संधी आहे, संपूर्ण गोलंदाजाकडे देखील तितकीच संधी आहे. अर्थात बॉलिंग मार्क वरती विकास आहेत. विकास यांना झकास कामगिरी करावी लागेल. 7 धावांची गरज आहे. येणारे 2 बॉल आणि 7 ची गरज. वाडवा बॅटनं स्ट्रोक खेळलाय, एक सिंगल मिळेल. एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. शेवटचा बॉल आणि सुपरहिट षटकार खेचावा लागेल. एक बॉल 6 ची गरज. कंपल्सरी चेस हा नियम आहे, म्हणजे मोठा हिट मेणवली संघासाठी अपेक्षित आहे. व्याहाळी संघाचा गोलंदाज देखील रेडी. विकास यांनी एक्स्ट्रा धावा जरूर दिल्या, परंतु धाव फलकाला रोख लावण्याचा देखील प्रयत्न केलाय. शेवटचा बॉल आहे आणि 6 ची गरज असताना आपण या तालुक्यातल्या अनेक मॅचेस बघितल्यात की ज्या मॅचेस टर्न झालेल्या आहेत. अक्षय निंबाळकर काय करेल मैदानामध्ये, संपूर्ण मेणवली संघाचं लक्ष या खेळाडूकडे लागून राहिलेलं आहे. लास्ट बॉल, 6 रन नीडेड. सुपरहिट बॉल आणि या बॉलला फटका खेळला ऑन दी राईज डाऊन दी ग्राउंड. अक्षय निंबाळकर संघाचा हिरो ठरतोय. मेणवली संघाचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल वरती षटकार खेळून अक्षय निंबाळकरचा बेमिसाल क्लास आपण सुपर क्लासिकल मॅच. ओव्हर पिच बॉल, समोरचा बॉल आणि त्या बॉलला पाठवला डीप लॉंग ऑफच्या बाहेर. जबरदस्त प्रहार. ज्या प्रकारे आपण पाहिलं ना, मैदानाच्या आतमध्ये सचिन मोहिते यांनी संपूर्ण सामना फिरवला होता. 6 बॉल 15 वरती मॅच आणून ठेवली होती, 12 बॉल 20 ची. आणि त्या शेवटच्या बॉलवरती सुपर क्लासिकल षटकार खेळला गेला आणि मॅच मेणवली संघाच्या दिशेनं झुकली. निश्चित व्याहाळी संघाचं निश्चित कौतुक असेल. या सगळ्या खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली.